दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विश्वनाथ आणि विजय ही जोडी पाहायला मिळते. अतिशय विश्वनाथने सांगितलंय आमची मॅच मैत्रीपूर्व होईल कारण दोन्ही संघ जवळचेच आहेत. या सामने होते सुरुवात. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय अतुल ठाकरे. तर बॅटिंगला अतुल ठाकरे, बॅटिंगला विश्वनाथ जाधव. पहिल्याच बॉलवरती अक्रॉस द लाईन फटका सजवायचा होता. अतिशय दोन ताकदीचे वसई विभागातील संघ पाहायला मिळतात. यस, पुढील बॉल गोलंदाज अतुल, बॅटिंगला विश्वनाथ जाधव. पुढील बॉल इथे फटका हवेत खेळलेत. पॉइंट मध्ये कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल. विश्वनाथ जाधवचा दुसरा कॉल सक्सेसफुल पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा. 4 षटकांचा सामना वसई विभागातील संघ पाहायला मिळतात. का बोला विश्वनाथ जाधव आणि कंपनी. दुसरा आपला चिंचोटी. मॅच मात्र रंगतेल यात मात्र शंका नाही. आजच्या दिवसामध्ये चांगले चांगले संघ पालघर असेल, रायगड असेल, ठाणे असेल या जिल्ह्यातील तारे सितारे उतरलेत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. पुढील बॉल स्पिचिसचा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये बॉल ढकलण्याचा पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. शेवटच्या मोमेंटला बॉल निघून चाललाय. 2 फिल्डरला बीट करून तारांबल उडाली होती परंतु प्रयत्नांना अपयश आलं. बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते. धावा 6 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसका 6. दिशांत 11 धानीव संघ पाहायला मिळतो. पुरस्कृत केले गेलाय. बालू महाराज डिंगोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ दिशांत 11 धानीव हा संघ पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील बॉल अतुल, बॅटिंगला विश्वनाथ जाधव. विश्व तयार बॅटिंगला. ते सुद्धा कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. विश्वनाथ थोडासा नाराज आहे. कनेक्शन हवं तसं झालं नाही आहे. चिडवलेला हा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसका धाव फलकावरती 6 धावा. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अतुल. इथे सुद्धा नक्कीच ऑन द राईस खेळायचं होतं. नकार दिला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बेस वर्सेस बेस्ट ची मॅच आहे. कोण पडेगा किस पर भारी. बेस वर्सेस बेस्ट ची मॅच आहे. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून काय व्हेरिएशन पाहायला मिळतोय कारण विश्वनाथ जाधव समोर सुद्धा एक आदिवासी समाजातील एक स्टार खेळाडू आहे. प्रचलित असलेला संपूर्ण भारत टेनिस क्रिकेट मधला स्टार खेळाडू विश्वनाथ जाधव बॅटिंगला. त्याला थांबवलं गेलंय. क्या बात आहे. काय गोलंदाजी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडक्यात बचावले गेले आहेत. काय गोलंदाजी. आमचे मनोहरजी भोईर हे देखील त्यांचे नक्कीच हॅपी आहेत कारण गोलंदाजी आवडली आमच्या मणेदादांना. बरोबर ना मनोहर सर. काय गोलंदाजी होती. यस, पहिले षटक समाप्त झाले. तब्बल धावा पाहायला मिळते. 7 धावा आणि आवाज क्लिअरिफिकेशन करण्याचं काम मंत्र पहिल्या दिवसापासून पाहतोय मित्रांनो. ऐकवीरा साऊंड सिस्टीम 3.0 महेश डिंगोरे. आपलं जितकं करावं तेवढं कौतुक कमी. चांगलं साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. जबरदस्त मंत्रमुग्ध करणारे सॉंग्स आपल्याला पाहायला मिळतात. आई एकवीरा साऊंड सिस्टीम 3.0 कारण 3 सेटअप आहेत महेश दादांकडे. लाजवाब.
यस पुढील बॉल विश्वनाथसाठी. पुढे इनसाइडर ओव्हर द कव्हर, चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर, प्रेक्षक स्टँडला सलामी देत विशूच्या बॅट मधनं या बॉलवरती आल्या 4 चौकार. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेकर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंचाच्या शेतांचे गोठेघर गावचा आदिवासी यस चौकाराला धावसका पाहायला मिळतात. याही बॉलवरती चांगला फटका, विश्वनाथ जाधव कॉपी बॉक्स स्टाईलने बॉलला फिनिश करतोय. बॅक टू बॅक दे धमाका, दुसरा लागोपाठचा दुसरा चौकार. डीजे गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेकर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. यस एकदा अवश्य भेट द्या. जिभेवरती रेंगळणारी चव आई गावदेवी खानावळचे प्रोपरायटर मनोहर शेठ डिंगोरे, शहापूर तालुक्यातील एक नामवंत खानावळ. स्विचिटचा फटका खेळायचा होता. यस आई गावदेवी खानावळचे सर्व मनोहर शेठ डिंगोरे ते शहापूर मध्येच एक खानावळ आहे. रुचकर चव, जिभेवरती रेंगाळणारी चव, आगरी पद्धतीचं जेवण आपण अवश्य भेट द्या. शहापूर मध्ये आहे मार्केटमध्ये. शफल झालेत, चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद न ताकद सर्व काही सिद्ध झालाय. द ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून प्रचलित असलेला खेळाडू विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं या बॉलवरती आला बिग हिट मॅक्झिमम. विशूच्या बॅट मध्ये षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच यस सनी डिंगोरे, शुभम डिंगोरे हे देखील उपस्थित आहेत. बाबा की चाय या स्टॉलचे सर्व यस शुभम डिंगोरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. पुढील बॉल विश्वनाथसाठी. स्विच इट खेळायचं होतं, इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साहाय्याने धाव फलकावरती. धाव फलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा. बिनगडाच्या मोबदल्यात सलामीर जोडी आहे मैदानामध्ये. चला ज्या ज्या संघाने फर्स्ट राऊंड जिंकलाय त्या संघाने रिपोर्टिंग करायचंय. आई गावदेवी कौसा, त्यानंतर पोगाव, डहाणू चिखळे आणि आवलखेड खेचून मारायचं होतं, लॉफ करायचं होतं. षटक क्रमांक झालाय दुसरं समाप्त. धाव फलकावरती 22 आल्यात. चला ज्या ज्या संघाची नावं पुकारले त्यांनी रिपोर्टिंग करायचंय. आई गावदेवी कौसा, आई गावदेवी पोगाव अर्थातच परेशजी ठाकरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पोगाव संघ. त्यानंतर डहाणू चिखले पंकज दिवे आणि आवलखेड. चला रिपोर्टिंग करायचंय. इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय, ही मात्र नोंद घ्या. यस तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय वैभव धूम. यस वैभव धूम पाहायला मिळतोय. स्विचीचा फटका, चांगला फटका आहे, प्रॉपर कनेक्शन विशूच्या बॅट मधनं. आणखीन एक आलाय चौकार, 4 धावा. धानिवचा ब्रँड, बॉल सीमा पार, चौकार. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेकर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंचाच्या शेतांचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंचाच्या थँक्यू. धाव फलकावरती 26 ऑन द बोर्ड. विश्वनाथ जाधव आता मात्र आपल्या रंगात पाहायला मिळतोय, कारण तुम्ही याला थांबू शकत नाहीयेत. रोखू शकता परंतु थांबू शकत नाहीयेत. विश्वनाथ जाधव आदिवासी समाजाचा एक हॅशटॅग नंबर 1 चा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव. ओहो टो क्रशिंग यॉर्कर, प्रत्युत्तर एकच आहे. सेकंड साठी कॉल दिला गेला आहे. विश्वनाथ धावतोय दुसऱ्या धावासाठी डेंजर झोनला. 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. वाराच्या वेगाने 2 धावा कंप्लीट आणि 2च्या साह्याने स्कोर कार्डवरती धाव संख्या लागल्या गेल्या त्या धावा. 28-28 ऑन द बोर्ड. चला लवकर कौसा टीम, पोगाव, चिखले, डहाणू आणि आवलखेड आपण लवकर संपर्क साधा. पुढील बॉल विश्वनाथसाठी. याही बॉलवरती चांगला फटका आहे. एफर्ट्स मात्र चांगले गेले. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 29.
आदिवासी सरपंच चषकाचा थरार पाहायला मिळतोय. आजचा 9वा दिवस 25 तारखेला मात्र फायनल आहे. यस, पाण्याची मागणी केली जाते. पाणी लगेच घेऊन जा. पायाला दुखापतग्रस्त पाहायला मिळतात. पाणी घेऊन जायचं आपण. स्प्रे घेऊन जायचंय लगेच. ओके, थँक्यू. चला लवकर पाणी घेऊन जा लगेच, धावत पळत. चला मॅच स्टार्ट करा. यस, गोलंदाज वैभव पाहायला मिळतोय. तर बॅटिंग मार्फती बॅटर विजयला मात्र शांत ठेवण्याचं काम मात्र गोलंदाजानं केलं गेले. चिंचोटी विपक्ष धानीव पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पुढील बॉल इथे यष्टी उद्ध्वस्त. समोरचा दरवाजा बंद आणि मागच्या खिडकीतून चोरी झालेली पाहायला मिळते. यष्ट्यांचा वेध. बॅटर विजयचं काम तमाम केले गेले. लागलेला हा धानीव संघाला पहिला धक्का. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच यस, धावफलकावधी पाहायला मिळते ती 29. पहिला धक्का नवीन बॅटर पाहायला मिळतो. फलंदाज रोहित. तिसरे षटक मार्ग असा धावा करावा लागतील, कारण समोरचा संघ चिंचोटी आहे. त्याच्याकडून नक्कीच बॅटर आहेत. विश्वनाथ आणि रोहितला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 40+ मजल मारायचा नक्कीच प्रयत्न असेल धानीवन कंपनीचा. पुढील बॉल रोहित साठी. इथे सुद्धा यष्ट्यांचा वेध. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 फर्निचर केल्यात गॉन. काय गोलंदाजी हाताळतोय वैभव तिसऱ्या षटकामध्ये. फलंदाज बाद. रोहित आल्या पावली माघारी जाताना पाहायला मिळतोय. डीजे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस, मनोहर दादा भुईर आपण ड्रॉ करून घ्यायचंय. इथे सुद्धा यष्ट्या वेद. हॅट्रिक पाहायला मिळते. वैभव धूम आणि धूम मचाले. धूम पाहायला मिळतो आज वैभव. 5वी हॅट्रिक या स्पर्धेतील पाहायला मिळते वैभव धूमच्या माध्यमातून. 3च्या 3 यष्ट्यांचा वेध. सटीक लाईन आणि लेंथ. डॉमिनेशन आणि डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते वैभव धूमच्या माध्यमातून. हॅट्रिक. धानवी संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद. धावसंख्या 29. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
यस डहाणू चिखले संघाला विजय मिळालाय, तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवलाय. यस पहिला सामना आई गावदेवी कौसा विपक्ष पोगाव. लगेच टॉस बनोरजी भोईर करायचंय. विजय संघ विपक्ष आवळखेड. स्विजीचा फटका खेचून मारलाय, बॉल पाठवलाय. स्विजीचा फटका, धानिवचा ब्रँड, आदिवासी ब्रँड, विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. हा स्विजीचा फटका पाहायला मिळतात. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतात. धावा 35. नक्कीच मागील 3 वर्ष मागे गेलो तर नक्कीच सुप्रीमो ही ट्रॉफी होती मित्रांनो. अनेक भारत देशातील खेळाडू होते त्या स्पर्धेमध्ये. सुप्रीमो ट्रॉफी एक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे, परंतु आमच्या विश्वनाथ जाधवने प्रयत्नाच्या पराकाष्ठाने शर्तीच्या प्रयत्न येऊन संघर्ष लावला होता आणि त्या संघर्षाच्या जीवावरती विश्वनाथ जाधवने सुप्रीमो मध्ये सिरीज मध्ये कार जिंकली होती. तोच खेळाडू विश्वनाथ जाधव. थांबेल त्याचं का नाव काय विश्वनाथ. बॉल तारेला अडकलाय, धाव काढू शकता. यस 2 धावा. धावसका 2 ने पुढे जाताना पाहायला मिळतील. 37 सुप्रीमो ट्रॉफी मध्ये नक्कीच मालिका वीरासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी कार जिंकली होती तोच खेळाडू विश्वनाथ जाधव. पोगा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी पाहायला मिळेल आई गावदेवी कौसा कल्पेश गोवर अँड कंपनी. शोध गुड गेम. नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारा शुभेच्छा असतील. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतात. 37 पुढील बॉल. स्विचीचा फटका पुन्हा एकदा. यावर मात्र फिल्डर आहेत तिकडे. एकदा कंप्लीट गेले सेकंड साठी जातात विश्वनाथ. ते 1+1 विकेट जुळली जाईल. धावसका धाव फलकावधी 38 वरती लागलेला हा चौथा धक्का. फलंदाज दीपेश बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर आकाश. धावसका 38 पाहायला मिळतात. चौथा षटक मार्गस्थ सतीशच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये विश्वनाथ किती धावा करेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर कॉपी बुक स्टाईलने काय देखण्या स्वरूपाचा फटका प्रेक्षक स्टँडला सलामी देत. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आणखी निकालाय चौकार. 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. थँक्यू सो मच डीजे. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतात. धावा 42-42. चला 42 वरती खेळतोय. सगळ्या धावा नक्कीच वैयक्तिक विश्वनाथच्या आहेत. 42 वरती खेळतोय विश्वनाथ जाधव. पुढील बॉल. ओव्हरपिचचा बॉल. काय बॉल होता. टोक रशिंग यॉर्कर प्रति उत्तरच नाहीये विश्वनाथ विशूकडे. आलेला हा चेंडू डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा शेवटचा बॉल. यस स्कोरर मित्र सांगतायत शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. या बॉल वरती विश्वनाथ किती धावा घेईल. मोठा फटका घ्यावा लागेल कारण धाव सगळे आहेत 42. स्टील 1 टू गो पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. चिंचोटी आणि धानीव मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते कारण दोन्ही संघ एकमेकांना ओळखत आहेत. अगदीच 12th मॅन सांगतो आम्ही नातेवाईक सुद्धा आहोत. यस धाव सगळे धाव फलकावधी 42. पुढील बॉल सतीश विश्वनाथसाठी. याही बॉल मध्ये उडवायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. आलेली ही सिंगल. धावसका 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. चला विश्व आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. चं टार्गेट असेल. 24 बॉल 44. लवकर फिल्डिंग लावून घ्या विश्वनाथ आपण.
यस 43 धावा स्वतःच्याच आहेत विश्वनाथ जाधवच्या, स्वतःनेच बनवल्या त्या धावा. 43 धावा आणि जिंकण्यासाठी 44. पहिल्यांदाच घडते की काय सावंत सर. यस 4 ओव्हर मध्ये एकही वाईड नाही. गोलंदाजी लाजवाब राहिली होती. पहिलं एक नवलच आहे मित्रांनो, हा सुद्धा रेकॉर्ड घडला गेलाय. विश्वनाथ जाधवच्या 43 धावा आहेत वैयक्तिक. वाईड एकही हाताळला नाही चिंचोटी या गोलंदाजानं. काय गोलंदाजी होती. चला लवकर बॅटर पाठवा चिंचोटी संघ, लवकर जरा सहकार्य करायचंय, लवकर घाई करा आणि विशू आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या. शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस, चला नवीन बॅटर लवकर चिंचोटी. यस वैभव धूम पाहायला मिळतोय. वैभव धूम ज्याने हॅट्रिकच घेतली होती. का बात आहे, 3 चेंडूवरती 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या धानेव टीमच्या, तोच वैभव धूम.
यस यस योगेश वाघ पर्वासाठी जुळले जातील. योगेश वाघ द वॉइस ऑफ ठाकरे तडाखा म्हणून ज्याची ओळख आहे. टॅप केले बॉलला, एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय, दुसरी सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. या दोनच्या साह्यानं स्कोर कार्डवरती धाव संख्या लागले गेले आहेत. यास फायनलच्या दिवसासाठी नक्कीच 25 तारखेला द वॉइस ऑफ ठाकरी समाज ठाकरी तडाखा ज्याने दिले गेलाय. अर्थातच आमची कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणून ज्याची ओळख आहे, आमच्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करायला योगेश वाघ सर हे मात्र 25 तारखेला पाहायला मिळतील. इथे चांगला बॉल होता विश्वनाथच्या, धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते धावा 14 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल. विश्वनाथ तयार, तब्बल 14 धावा खर्च केल्यात. 2 षटकार, त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा बॅटिंगला वैभव धूम पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज वैभव धूम यावेळी मात्र नक्कीच कॉट बिहाइंड पाहायला मिळतोय. चांगलं विकेट किपरचं दर्शन घडलेलं पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची चुकी केली नाही आहेत. फलंदाज वैभव धूम बॅक टू पविलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस नवीन बॅटर अतुल ठाकरे पाहायला मिळतोय. यस गोलंदाज पाहायला मिळते रोहित येत आहेत. अजूनही 18 बॉल 30 धावांची गरज. ते चांगला बॉल हाताला गेलाय. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून बॅटिंगला प्रकाश पाहायला मिळतात. प्रकाश म्हणजे उजेड द्यावा लागेल. 18 बॉल 30 एक बॉल डॉट झालेला पाहायला मिळते. आता मात्र 17 बॉल 30 धाब्यांची गरज. यास गोलंदाज रोहित धानीवेंकडनं. ओरपीचा बॉल चांगला बॉल होता. ड्राईव्ह केला डीप मध्ये, फिल्डर येतात. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल परंतु नाही. धावची जी चान्स बनली होती. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तिसरे पंच बाळामाने सर जुळले गेलेत. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते. थेट निमंत्रण दिले गेले तिसऱ्या पंचांची. यस इट इज अ सेफ नॉट आउट. थँक्यू सो मच tenniscricket.in कुणाल दायरे. कुणाल डायरे यस 2 गडी बाद 15 धावसंख्या. पुढील बॉल गोलंदाज रोहित. ओरबीचा बॉल चांगला फटका आहे. ड्राईव्ह केले समोरच्या दिशेमध्ये फिल्डर आहेत. फिल्डर येत आहेत. फेकी केली जाते. विश्वनाथ पोहोचलेत. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या 16. यस पहिल्या दिवसापासून अरुणदादा भगत हे देखील नक्की जुळले गेलेत. पहिल्या दिवसापासून भरपूर मेहनत घेत आहेत. या आदवी सरपंच चषकाच्या माध्यमातून अरुणदादा जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. अरुणदादा तुमचं पहिल्या दिवसापासून जुळले गेलेत. त्याचबरोबर आमचे राजेश डिंगोरे, आमचा राजेश मामा देखील उपस्थित आहेत.
एक धाव घेतली गेली आहे. राजेश दादा डिंगोरे हे पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत. महेश दादांचे वडील सर राजेश दादांना कुठेतरी फोन आलेला पाहायला मिळतोय. राजेश दादा आपण मॅच चालू आहे. धावसक धाव फलकवती 17 जाऊया मॅच कडे. यस रोहित तयार. अतुल बॅटिंगला. काही बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केले. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. एकच सिंगल. गोलंदाजी जबरदस्त राहिली गेली आहे रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे जाईल. 18 धावसंख्या धाव फलकावरती. यस 13 बॉल 26 धावांची गरज. याही बॉलवरती लॉफ करायचं होतं. आलेला या बॉलवरती चेंडूला हा डॉट बॉल. आता बनवायच्यात 12 बॉल 26 धावांची गरज. यस 12 बॉल 26 धावांची गरज. चला विश्व आपण फिल्डिंग लवकर सेट करून घ्यायचे. 12 बॉल 26. नेक्स्ट मॅच असेल आई गौदेवी कौसा कल्पेश गोवारी आणि त्यांच्या अगेन्स्ट पोगाव अर्थातच आमचे परेशजी ठाकरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पोगाव संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यस विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू विजय जाधव पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण षटक. हा भार दिला गेला विश्वनाथनी मात्र छोट्या भावावरती विश्वास दाखवलाय. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. यस बॅटिंगला अतुल. 12 बॉल 26 धावांची गरज. 44 दिलंय टार्गेट. त्याचा पाठलाग करायचा आहे चिंचोडी संघ. स्लो वन डिलिव्हरी पिकअप शॉट पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. बॉल अडवण्याचं काम केलं गेलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धानिव संघाकडनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 या गड्यावरती. 11 बॉल आणि 25 धावांची गरज. मोठी लढत पाहायला मिळते चिंचोडी विपक्ष धानिव. पुढील बॉल विजय. स्विच इट खेळायचं होतं. आलेला या बॉलवरती चेंडूला हा डॉट बॉल. उर्वरित 10 बॉल आणि 25 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करावी लागेल विश्वनाथ जाधव आणि कंपनीला. विजय जाधव तयार पुन्हा एकदा. राऊंड द विकेट. शफल झाले होते याही बॉलवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू यशस्वीरित्या हाताळले गेले आहेत विजय जाधवच्या माध्यमातून. 9 बॉल 25 धावांची गरज. यस बॉल विजय. इथे मात्र लाऊड केली होती. स्टंपच्या समोर सापडले गेले. संपला बॅटरा. तुळचा खेळ. पलटवार करू शकतो आमच्याकडे सुद्धा नक्कीच. प्रकाश बॅक टू पवेलियन पाहायला मिळतात. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. Thank you. सामाजिक सतीश पाहायला मिळतात. आठ बॉल 25 धावांची गरज. काय पलटवार पाहायला मिळतो धानिव संघाकडनं. चांगली गोलंदाजी विजय जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. सतीश आलेत बॅटिंगला. आणखीन एक डावखुऱ्याचा अस्त्र पाहायला मिळते. सतीश याही बॉलमध्ये ओव्हरपीचा बॉल ड्राईव्ह केले. समोरच्या दिशेमध्ये गॅपमध्ये बॉल आहे.
यस यस चेक केलं जाते, एकदा चेक केलं जाईल. यस यस चौकार आहे, पाय मात्र रेषेला आदळलेला पाहायला मिळतोय. यस चौकार आहे. धावसका चौकाराच्या साहाय्याने धावसका पाहायला मिळते. 23-23 हा चौकार पाहायला मिळतोय. एक्झॅक्ट पाय मात्र नक्की रेषेवरला टच झाला, जी रोपे लागली गेली त्या रोपला मात्र पाय मात्र टच झाला गेलाय. चौकार. पुढील बॉल विजय जाधव तयार. ते बोट फिरवलेत, आउट स्विंग पाहायला मिळत आहे. चेंडूवाला हा डॉट बॉल. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतात 23. 6 बॉल 21 धावेंची गरज. 6 बॉल आणि 21 धावेंची गरज जिंकण्यासाठी टीम चिंचोटी संघाला. फलटिक लगेच लावून घ्या विषय आपण. फलटिक लगेच सजून घ्या. राम डिंगोरे सर पाहायला मिळतात, लेग पंच. शहापूर टेनिस क्रिकेटचा तिसरा डोळा म्हणून ज्यांची ओळख आहे, राम डिंगोरे सर 1990 पासून एमसीए चे पंच आहेत. पहिले शहापूरचे पंच एमसीए चे 1990 पासून. रामजी डिंगोरे सर लेजंड ऑफ गोठेघर. कालच्या 2 दिवसापासून गायब होते राम सर. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये भेटायचं राम सर. यस गोलंदाज अविनाश. 6 बॉल 21 धावेंची गरज. 6 बॉल 21 काय पलटवार पाहायला मिळतो धानी संघाकडनं. 44 धावा तुझा डिफेंड करू शकतो की काय, ते चेस करावं लागतील चिंचोडी संघाला. चला लवकर घाई करायचे, स्पीडअप घ्यायचे. 3 वाजलेत घड्याळामध्ये. उडवलाय बॉलला, लॉफ केलाय. धावा मिळतील 6, अर्धा डझन रन. षटकार ठोकला गेलाय. द ब्रँड ऑफ चिंचोटी. सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. याचं उत्तर या बॅटर अतुलच्या बॅटमधून आलेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे. यस थँक्यू सो मच डीजे. षटकाराच्या साहाय्याने धावसका पाहायला मिळतात त्या 29. पुढील बॉल. याही बॉल वरती लॉफ केलाय. दे धमाका. बॉल जंगलामध्ये डिपॉझिट केलाय, लांब लांब खूप लांब. आणखीन एक आला अतुलच्या बॅट मधनं. नाद आता शंखनाद करणारा दुसरा बिग ब्लास्ट षटकार अतुलच्या बॅट मधनं. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर यस गावचा. थँक्यू सो मच. धावसका धाव फलकावरती 35. 4 बॉल 9 धावेंची गरज. तर मात्र विश्वनाथ जाधव यांच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन थोडस दिसून येत आहे. 4 बॉल 9 धावेंची गरज. 4 बॉल 9. पुढील बॉल अविनाश. बॅटिंगला अतुल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत. तो अतुल पाहायला मिळतो बॅटिंगला.
काय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. एका बळा धानीव, दुसऱ्या बळा चिंचोडी. यस, पुढील बॉल शफल झाले होते, कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. आलेला या बॉल वरती चेंडूवाले डॉट बॉल. 3 बॉल बनवायच्या त्या 9 धावा. बॅटिंगला अतुल. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच मात्र बॅलन्स आहे. 3 बॉल 9. पुढील बॉल अतुल साठी. याही बॉल वरती फुल टॉस बॉल वरती लॉलीपॉप बॉल होता. मोठा बिगिट करायचा होता, परंतु मात्र कनेक्शन झाला नाही आहे. अजूनही 2 बॉल बनवायच्यात 9 धावा जिंकण्यासाठी चिंचोडी संघाला. काय मॅच रंगवली गेली आहे. विश्वनाथ जाधव या खेळाडूच्या माध्यमातून, मास्टर माइंड ऑफ धानीव इश्यूच्या माध्यमातून मॅच मात्र पाहायला मिळते जबरदस्त. यास, पुढील बॉल अविनाश तयार. बॅटिंगला सतीश. 2 बॉल 9 धावा. या बॉलवरती बिगिट करावं लागेल अभि या बॅटरला. एका बॉल चिंचोडी, दुसरा बॉल धानीव. 2 बॉल 9. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना पाहायला मिळतोय. हा प्रेशर आहे मित्रांनो या सिच्युएशनला, या मोमेंटला, या सिच्युएशनला हा प्रेशर पाहायला मिळतोय. 2 बॉल 9 धावा. पुढील बॉल अभि. उडवलाय बॉलला, लॉफ केलाय बॉल. आलाय हवाई सफर. चिंचोटी ब्रँड षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. सोमडी जे षटकाराला गेलाय. आता मात्र समीकरण असेल 1 बॉल 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. जर फलंदाज बीट झाला, विकेट किपरने बॉल कलेक्ट केला तर धाव दिली जाणार नाही, नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. 1 बॉल बनवायच्या आता 3 धावा. धानीवचा क्रिकेट आणि एका बॉलला चिंचोडीचं क्रिकेट, वसई विभागाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. एक बॉल 3. पुढील बॉल लॉफ केलाय. चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. 1 धाव कंप्लीट केली गेली. फेकी लाजवाब राहिली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आणि तिसरा विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज बाद अभिनंदन विश्वनाथ जाधव आणि कंपनी. हार्ड लक देऊया, परंतु नक्की लढला आणि चांगला खेळ दाखवला आणि समोरच्या संघाला सुद्धा घाम पेडला. मित्रांनो जबरदस्त क्रिकेट चिंचोडीचं राहिलं गेलंय. यस, अभिनंदन टीम विश्वनाथ जाधव आणि कंपनी अर्थात धानीव या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. यस, नो डाऊट. ज्याच्या स्वतःच्या 43 धावा होत्या आणि संघाच्या देखील 43 धावा आणि 2 विकेट सुद्धा घेतले गेले, तो विश्वनाथ जाधव ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच असेल पोगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पोगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल आई गौदेवी कौसा. आणि जसं या मॅचला होईल सुरुवात, तसे विशालजी पाटील सर या मॅच साठी जोडले जातील. थँक्यू. काय मॅच रंगली होती. चांगली बॅटिंग अतुल ने दाखवली आहे. यस, चला विश्वनाथ आपण यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच 43 धावा. काय बॅटिंग राहिली गेली. यानंतर जुळले जातील आमचे परमित्र विशालजी पाटील सर.